पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी काही वेळातच यवतमाळ दौऱ्यावर येत आहे आणि यावेळेस ते विविध योजनांचं लोकार्पण करणार आहेत। याशिवाय पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचं वितरण सुद्धा ते करतील। तर नागपूर रोडवरील डोरली या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं जाणार आहे। या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अगदी काही वेळातच यवतमाळचा दौरा आता सुरू होणार आहे। मोदींच्या हस्ते विविध योजनांचं देखील लोकार्पण होणार आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, आपण बघतोय आता यवतमाळचा दौरा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत। लोकार्पण अनेक विकास कामांचं या ठिकाणी होणार आहे। सध्याची काय परिस्थिती आहे, किती वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत? नक्कीच थोड्याच वेळात जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या सभास्थळी पोहोचणार असल्याची माहिती आता मिळते आहे। सुरुवातीला ते भारी इथे जे आहे यवतमाळ जिल्ह्यातील तिथे विमानतळावर येतील। जवाहर विमानतळापाशी आल्यानंतर ते 4 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो त्यांना मंचापर्यंत जो आहे जिथे सभास्थळ असणार आहे तिथपर्यंत ते कारनं प्रवास करणार आहे आणि त्यानंतर ते मंचावर जे आहे आसनस्थ होतील। सभास्थळी जे आहे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि याच ठिकाणी जे आहे ते आता 1 लाखापेक्षा म्हणजे 1 ते 1.5 लाखाच्या घरात जो आहे महिलांचा जो आहे बचत गट महिलांचा जो आहे तो मेळावा होणार आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे महिला या कार्यक्रमासाठी सहभागी झाल्या आहे। दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते कशा पद्धतीने जो आहे तो मेळावा होणार आहे। त्याचसोबत जो आहे वर्धा करम जो या रेल्वे मार्गाचा जो ब्रॉडगेज मार्ग आहे त्याचं जे आहे लोकार्पण होणार आहे। आष्टी अळमनेर ब्रॉडगेज प्रवासी रेल्वेचा शुभारंभ जो आहे तो सुद्धा याच ठिकाणून होणार आहे। पंतप्रधान कृषी सिंचन योजना, बळीराजा जलसिंचनी योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाडा क्षेत्रातील ज्या सिंचन योजनांचं लोकार्पण केलं जाणार आहे। साकोली भंडारा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचं सुद्धा लोकार्पण याच ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे। यासोबत मोदी आवास योजनेअंतर्गत जवळपास 10 लाख जे आहे घरांचे प्रातिनिधिक स्वरूपात जे आहे वितरण केलं जाणार आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय जे आहे यांच्या पूर्णाकृती जो पुतळा आहे पुतळ्याचं जे अनावरण आहे ते याच मंचावरून जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे। आणि महिला बचत गटांना फिरता निधी असो, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 2रा हप्ता व 3रा हप्ता असो, तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा जो आहे 16व्या हप्त्याचं जे आहे जे वितरण सुद्धा ते आहे या ठिकाणाहून केलं जाणार आहे। आयुष्यमान विमा कार्ड आहे त्याचं सुद्धा यासारखे अनेक जे आहे महत्त्वाच्या कामांचं जे आहे शुभारंभ जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आणि थोड्याच वेळात जे ते सभास्थळी जे आहे इथे दाखल होतील। त्यानंतर जे आहे महिला बचत गट मेळावा जो आहे त्याला संबोधित करणार आहे। खरं तर एक प्रकारे भाजपचं हे शक्ती प्रदर्शन आहे। लोकसभेपूर्वी जे आहे पंतप्रधान 3ऱ्यांदा सातत्याने जे आहे इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 2014 मध्ये सुद्धा ते आले होते, 2019 मध्ये सुद्धा आले होते आणि 2024 ची जी आता निवडणूक आहे त्यापूर्वी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आता इथे जे आहे यवतमाळ दौऱ्यावर येणार आहे। आणि काही दिवसातच आचारसंहिता लागत असताना अशा पद्धतीने मोठा जो भव्य कार्यक्रम आहे तो केला जात आहे। या कार्यक्रमामध्ये खरं तर ज्या यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या महिला आहे ज्या खरं तर ग्राउंड लेवलवर काम करत असतात, घरोघरी त्यांचं काम असतं, बचत गटाच्या माध्यमातून जे काम असतं, महिला सक्षमीकरणाचा जो संदेश आहे तो या माध्यमातून देण्याचा जो प्रयत्न आहे तो भाजप सरकारकडून केला जातो। निश्चितच पराग, खरं तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील आज पंतप्रधान स्वतः या ठिकाणी काय बोलतात हे बघणंही महत्त्वाचं असेल।